कहता है सुन, देख लेना। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपल्याला जे आहे ते कार्टून ॲनिमेशन टाईप व्हिडिओ एडिट करायचा आहे। ओके, तर तुम्हाला ॲपचं नाव मी शेवटला रिव्हील करेन। ओके, तर ॲप आपण आता ओपन करून घेऊया। ॲपचं जो आहे तो विंडो ओपन झाल्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जो व्हिडिओ असेल, कोणताही व्हिडिओ असू दे, तो तुम्ही ओपन करून घ्यायचा। तर सिम्पली मी हा ओपन करून घेतो, बघू शकता, तुम्हाला दाखवेन। एखादा कुठलाही व्हिडिओ ओपन करून घ्यायचा आहे, थोडंसं लोडिंग घेईल। तर हा घेतला ओपन करून, इथे ॲरो बघा, मी याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। यानंतर प्रोसेस म्हणेल डायरेक्ट, आणि इथं आपल्याला विंडो ओपन होईल। ओके, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, स्क्रोल करत जायचं आहे खाली। त्यानंतर AI फिल्टर्स बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करून इथं कार्टूनवरती क्लिक करायचं आहे। थोडंसं लोडिंग घेईल, बघू शकता, आणि इथं येऊन जाईल। आता तर मी हा व्हिडिओ केलेला होता, आपण दुसरा एक व्हिडिओ करून बघूया। ओके, न्यू प्रोजेक्ट, तर मी सिलेक्ट करतो व्हिडिओ। ओके, तर आपण सॅम्पलसाठी हा व्हिडिओ सिलेक्ट करू आणि इथं ॲरोवरती क्लिक करू। त्याच्यानंतर थोडंसं लोडिंग घेतल्याच्यानंतर आपलं विंडो आहे ते डायरेक्ट ओपन होऊन जाईल। व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं आहे, AI फिल्टर्स, आणि इथं कार्टूनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। थोडंसं लोडिंग घेईल भावनं, म्हणजे खूप लोडिंग घेते। पहिला जर आपण नवीन व्हिडिओ टाकला तर त्याला लोडिंग हे घेतेच। तर भावनं इफेक्ट आपला येणं जे आहे ते जास्त वेळ गेलेला आहे, कमीत कमी 10 मिनटं जरी तुमचा वेळ जाणार आहे, 10 मिनटाला जास्तच जाणार आहे, कारण की जर व्हिडिओ मोठा असेल तर जास्त वेळ जातो आहे। या टाईपमध्ये व्हिडिओ जे आहेत ते आपले कार्टून इफेक्टमध्ये होऊन जातील। ते एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, डायरेक्ट एक्सपोर्टिंगला सुरुवात होऊन जाईल। तर भावनं ॲप्लिकेशनचं नाव आहे विटा, आणि विटा भावनं तुम्ही जर व्हिडिओ एक्सपोर्ट केला तर त्याच्यावरती लोगो येणार आहे। तर तो लोगो कसा काढायचा तो बघा, आता पहिल्यांदा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन दे, तो लोगो त्याच्यावरचा कसा काढायचा ते आपण बघणार आहेत आता। तर इथे एक्सपोर्टिंग झाल्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे, इथं बॅक यायचं आहे, सेटिंगवरती क्लिक करायचं आहे, आणि विटा वॉटरमार्क इथून ऑफ करून टाकायचं आहे। कायमस्वरूपी तुमचा लोगो जे आहे ते येणार नाही त्याच्यावर। ओके, आता परत व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आपल्याला बिना वॉटरमार्कचा, अशा टाईपमध्ये। ओके, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर अजून एक लाईक केलं असेल तर प्लीज लाईक करा। आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।